नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शिंदे गटातील 14 आमदारांनी घेतला मोठा निर्णय। एकनाथ शिंदेंना सोडचिठ्ठी देऊन करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश। आत्ताच्या राजकारणाला भूकंप घडवणारी आणि कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी आपल्या समोर या निमित्ताने येत आहे। मित्रांनो, यामुळे शिंदे गटाला मानला जातोय सर्वात मोठा धक्का। राज्यात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सत्ता संघर्ष वाढत चालला असताना आता यात सत्ता संघर्षाला एक वेगळी कलाटणी मिळताना दिसत आहे व राज्यामध्ये सर्वात मोठा भूकंप घडताना दिसत आहे। कारण एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करून आपल्याबाबत हातमिळवणी केली व राज्य सरकारमध्ये सरकार स्थापन केलं। तिथून पुढे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यामध्ये शिंदे गट व भाजपचं सरकार तयार झालं। तिथून पुढे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सत्ता संघर्ष वाढत चाललेला असताना भाजप सोबत युती केल्यानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले। त्यातच परवा पत्रकार परिषद घेऊन व शिंदे गटाच्या 13 खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीमध्ये शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप करत, भारतीय जनता पार्टी आम्हाला समान वागणूक देत नाही, तर एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्हाला सांभाळत नाही व आमच्या सोबत साफतपणाची वागणूक घेत असल्यामुळे गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली होती। आणि गजानन कीर्तीकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये भाजपमध्ये फूट पडत असल्यास चर्चेला उधाण येत असताना आता एक मोठी आणि तेवढीच धक्कादायक बातमी समोर येत आहे। या बातमीमुळे एकनाथ शिंदेंची चिंता वाढली आहे। तर शिंदे गटातील जवळपास 14 आमदारांनी एकनाथ शिंदेंना सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या 14 आमदारांशी आम्ही फोनवरून संपर्क केला असता त्या 14 आमदारांनी विविध प्रकारच्या नाराज्या सांगितल्या। काही आमदारांनी भाजप नेत्यांकडून निधी वाटपाबाबत आमच्याशी भेदभाव केल्याचा आरोप केला, तर काही आमदारांनी एकनाथ शिंदेंनी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद, काहींनी राज्यमंत्रीपद देण्याचं कबूल केलं होतं, परंतु एकनाथ शिंदेंनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही अशी नाराजी व्यक्त केली। तर त्यापैकी 3 आमदारांनी आमची महामंडळावर नियुक्ती करून म्हणून सांगितलं होतं आणि आमच्या अद्यापही महामंडळावर नियुक्ती झाली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे। शिंदे गटातील जवळपास 14 ते 15 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्याबाबत बोलताना ते आमदार म्हणाले की या संदर्भातली नाराजी व या संदर्भातील तक्रार सुद्धा आम्ही पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार करू नये। आमच्या तक्रारीची आणि नाराजीची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंनी शिंदे गटात बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांना विचारात न घेता कामगिरी सुरू केलेल्या व शिंदे गटातील आमदारांना सांभाळल्यामुळे त्यांच्यावर नाराजी भरून न काढल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील 14 आमदारांनी शिंदेंना सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय योग्य आहे की अयोग्य? आपल्याला काय वाटतं? या बाबतीतलं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।